म्हणजे लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये काही लोक गेले. कोर्टाने फटकारलं. आता या योजनेला बदनाम केलं. या योजनेमध्ये माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान केला. तुम्ही काय विकत घेता का, लाच देता का, अशा प्रकारचे भाष्य करणं हे खरं म्हणजे त्यांना मनाची नाही, धनाची नाही, मनाची तरी थोडी वाटली पाहिजे. आज लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये थोडाफार आधार आम्ही देत असो, ही योजना आम्ही सुरू केली तर याचं स्वागत केलं पाहिजे. आता इथे त्यांचा कोणीतरी माणूस आहे, तो नागपूर काय पडपल्लीवार हे नागपूर कोर्टामध्ये देखील गेलेले आहेत. त्यामुळे त्यांची जी काही भूमिका आहे की या आमचं सरकार आल्यावर आम्ही लाडकी बहीण बंद करणार, लाडकी बहीण योजना बंद करणार, आणि म्हणून या लोकांनी जे काही घोडा घालण्याचा प्रयत्न केलाय माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, मी अगोदर बोललोय, सावत्र भाऊंना चांगला जोडा दाखवतील आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील ज्या योजना ज्या आम्ही सुरू केल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे 3 गॅस सिलेंडर मोफत देणं, युवा प्रशिक्षण योजना, स्टायपंड देणं, मुलींचं उच्च शिक्षण मोफत करणं, या सगळ्या ज्या योजना आहेत, वयश्री योजना आहे, शेतकऱ्यांची जी शेती पंप करणाऱ्यांचं वीज बिल माफ करणं, एक इकोसिस्टीम आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केला. तर बघा, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की ही जी योजना आहे ही बंद होणार नाही, पुढे चालू राहणार आहे. तर आता दुसरी सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे जो आपला तिसरा हप्ता आहे तो कधीपर्यंत आपल्याला भेटणार आहे, किती तारखेपर्यंत भेटणार आहे. तर बघा, त्यानंतर आता आचारसंहिता लागल्यानंतर ही जी योजना आहे ही चालू राहणार आहे का, याबद्दलची स्वतः माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. ते काय म्हणाले आहे ते बघूया आणि त्यानंतर आपण बघणार आहोत की तिसरा हप्ता आपल्याला कधी भेटणार, किती तारखेपर्यंत भेटणार आहे. तर बघा, काय म्हणत आहे अजित पवार की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर कुठलाही भार नाही, असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर ते म्हणाले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर कुठलाही भार आला नाही. या 4 महिन्यातील निधी यामध्ये लेक लाडकी या योजनेचा खर्च सहज निघून जाईल. पुढील वर्षी अर्थसंकल्प 7 लाख कोटींचा असेल. जो अनावश्यक राज्यांच्या तिजोरीवर 10% खर्च मेंटेन म्हणून आहे तो टाळण्याचा आम्ही प्रयत्न करू, अशी माहिती वित्तमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. तर बघा, ते काय म्हणत आहे की या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर कुठलाही भार पडलेला नाही. या 4 महिन्याच्या निधीमध्ये लाडकी या योजनेचा खर्च सहज निघून जाईल आणि पुढच्या वर्षी काय होईल की अर्थसंकल्पात 7 लाख कोटी असेल. जो अनावश्यक राज्याच्या तिजोरीवर 10% खर्च मेंटेन म्हणून आहे तो टाळण्याचा आम्ही प्रयत्न करू, अशी स्वतः माहिती जे आपले वित्तमंत्री आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर कुठलाही भार आला नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत येणारी आचारसंहिता यामुळे 4 महिन्यात कुठल्याही शासकीय कामांना मंजुरी देता येणार नाही. या 4 महिन्यातील निधी यामध्ये लेक लाडकी या योजनेचा खर्च सहज निघून जाईल. तर बघा, इथे स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे की आज जर आचारसंहिता जरी लागली तर ही जी योजना आहे ही चालूच राहणार आहे, यामध्ये कोणताही बदल होणार नाही किंवा बंद होणार नाही, असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. आणि या योजनेचा खर्च सहज निघून जाईल असं स्वतः ते म्हणाले आहे. पुढील वर्षी राज्य सरकारचा अर्थसंकल्प हा 7 लाख कोटींचा असेल. त्यामधून सुरुवातीला 40,000 कोटी सहज लेक लाडकी योजनेसाठी काढतील. तर बघा, ते पुढे काय म्हणाले की जो आपला पुढचा अर्थसंकल्प सादर होणार आहे 2025मध्ये, या अर्थसंकल्पात 7 लाख कोटी असेल आणि यामधून सुरुवातीला 40,000 कोटी हे लेक लाडकी योजनेसाठी काढता येणार आहे. तर बघा, ते काय म्हणत आहे की जो 7 लाख कोटींचा अर्थसंकल्प आहे यामधील 40,00,000 कोटी फक्त हे लेक लाडकी योजनेसाठीच काढता येणार आहे. जो अनावश्यक राज्याच्या तिजोरीवर 10% खर्च मेंटेन म्हणून आहे तो टाळण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं वित्तमंत्री अजित पवार यांनी माहिती दिलेली आहे. तर बघा, आता त्यानंतर आपण बघणार आहोत की आपली जो तिसरा हप्ता आहे तो आपल्याला कधी मिळणार आहे. तर याची संपूर्ण माहिती आता आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. तरी माझी विनंती आहे, जर तुमच्या काही कमेंट असतील तर त्या तुम्ही आम्हाला नक्की विचारा आणि तुम्हाला पहिला आणि दुसरा हप्ता भेटला का ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, आता लाडक्या बहिणींनो सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये कधी मिळणार, आता ही माहिती आपल्याला वाचायची. तर बघा, इथे काय म्हणालं आहे की लाडक्या बहिणींना आता जे आपलं सप्टेंबर महिन्याचे पैसे भेटणार आहे 1,500 रुपये ते कधी मिळणार आहे. आपल्याला माहिती आहे की ह्याच महिन्यात भेटणार आहे सप्टेंबरमध्ये, पण ते कधी मिळणार आहे ही जी माहिती आहे स्वतः जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की बस सप्टेंबर महिन्यात तुम्हाला पैसे मिळणार आहे, पण किती तारखेला मिळणार आहे ते आता आपण बघणार आहोत. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सरकारने या योजनेच्या अर्जाची मुदतवाढ 30 सप्टेंबर 2024पर्यंत वाढवण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. तर बघा,
लाडकी बहीण योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासमोर आली. ती कोणती महत्त्वाची माहिती आहे की बुवा आता आपण सप्टेंबर महिन्यातसुद्धा अर्ज करू शकतो. या योजनेची अर्जाची मुदतवाढ 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. तर बघा, ज्या महिलांनी अजूनसुद्धा अर्ज केलेला नव्हता किंवा त्यांना कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती, आता त्या महिलांना अतिशय आनंदाची बातमी आहे की बुवा आता त्यांनासुद्धा सप्टेंबर महिन्यात या योजनेचा लाभ भेटणार आहे. त्या सप्टेंबर महिन्यातसुद्धा अर्ज करू शकतात. परंतु या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना सप्टेंबरच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा लागली आहे. तर बघा, काय झालं आहे की या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना आता सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपयाची काय झाली प्रतीक्षा लागली. त्यांचा अर्ज मंजूर झाला त्यांना. हे जे पैसे आहे ते नेमके कोणत्या तारखेला मिळतील असा प्रश्न महिलांना पडला आहे. तर बघा, आता आम्हाला पहिला आणि दुसरा हप्ता भेटला, पण आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आम्हाला कधी मिळणार आहे बुवा, किती तारखेला मिळणार आहे असा प्रश्न आता महिलांना पडला आहे. तर याविषयी राज्याच्या महिला आणि बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितलेलं होतं की ही जी महत्त्वाची माहिती आहे, ही जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे. आता त्यांनी कोणती माहिती दिलेली आहे 1500 रुपयाबद्दलची, तर ते आता आपण बघणार आहोत. तर बघा, आदिती तटकरे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज भरले होते त्या महिलांना सप्टेंबर महिन्याचे पैसे लवकरच मिळतील. तर बघा, स्वतः आदिती तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या आहे की जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज भरले होते त्या महिलांना सप्टेंबर महिन्याचे पैसे त्यांना लवकरच भेटणार आहे. ज्यांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला त्यांचेही पैसे लवकरच खात्यात जमा केले जातील. या योजनेच्या अर्जाची छाननी सुरू असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितले. तर बघा, ते काय म्हणत आहे की ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला होता त्या महिलांनासुद्धा लवकरच पैसे मिळणार आहे, त्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहे. या योजनेच्या अर्जाची अजून काय होईल, तुमच्या अर्जाची अजून छाननी सुरू आहे, तुमच्या कागदपत्रे अजून तपासणी सुरू आहे, असं स्वतः आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2,40,00,000हून अधिक अर्ज जमा झाले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत 1,60,00,000 महिलांना 2 महिन्याचा लाभ मिळणार आहे. तर बघा, या योजनेसाठी 2,40,00,000हून अधिक अर्ज काय झालेले जमा झालेले आहे, सबमिट झालेले आहे. आणि जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत 1,60,00,000 महिलांना 2 महिन्यांचा लाभ मिळणार आहे. आणि सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत अर्जाची छाननी आहे. तर बघा, तुम्ही जर सप्टेंबरमध्ये जर अर्ज केला असेल तर तुमच्या अर्जाची अजूनसुद्धा छाननी सुरू आहे आणि ती छाननी केव्हापर्यंत सुरू आहे, सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सुरू राहणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेच्या माध्यमातून 2 कोटीहून अधिक महिला पात्र होतील, असंही आदिती तटकरे यांनी सांगितलेले. तर बघा, ते काय म्हणत आहे की सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत जेव्हा अर्जाची छाननी समाप्त होईल त्यामध्ये 2 कोटीहून अधिक महिला यामध्ये पात्र होणार आहे, असं स्वतः आदिती तटकरे ज्या आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आहे त्यांनी ही माहिती सांगितलेली आहे. तटकरे पुढे बोलताना म्हणाल्या की 2.5 कोटी महिलांपर्यंत ही योजना विस्तारित जाईल असा अंदाज आमच्या विश्वासगाढातून वर्तवण्यात आला आहे. तर बघा, ते पुढे काय म्हणाले आहे की 2.5 कोटी महिलांपर्यंत ही जी योजना आहे ही लांबवण्यात येणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. प्रत्येक महिन्याला जास्तीत जास्त महिलांना 1500 रुपयांचा लाभ मिळण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. तर बघा, ते काय म्हणाले आहे की आमच्या सरकारचं काय उद्दिष्ट आहे की प्रत्येक महिन्याला जास्तीत जास्त 1500 रुपयांचा लाभ मिळण्याचं सरकारचे एक उद्दिष्ट आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळणार लवकरच दिला जाईल, असं आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज भरले होते त्यांना सप्टेंबर महिन्यात लवकरात लवकर लाभ दिला जाईल, असं स्वतः ज्या आपले महिला आणि बालविकास मंत्री आहे आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे. तर अशी ही माहिती होती तिसऱ्या हप्त्याबद्दलची. आणि जर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा की त्या महिला म्हणत होत्या की आता 2 हप्ते भेटले तर आता यापुढे जी योजना आहे ती बंद होतील. तर त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा कळेल की आता ही योजना बंद होणार नाही, पुढे निरंतर चालू राहणार आहे. तर अशी ही माहिती होती. तर भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.